कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी विषय बुद्धिमत्ता जो घटक चालू केलेला आहे तो आपला आहे क्रम मध्ये संख्या म्हणजेच कोणता की आपण स्वाध्याय क्रमांक 3 स्वाध्याय 4.1 आज चालू करत आहोत. तर स्वाध्याय 4.1 हा कशावर आधारित आहे तर तो आहे क्रमावर आधारित. मग क्रमावरचे एक्झाम्पल कसे सोडवायचे तर तुम्हाला सांगतो की क्रम हा खूप सोपा असतो. याच्यावरचे एक्झाम्पल कंपॅरेटिव्हली सोपे असतात. म्हणजे यामध्ये काय करायचं असतं बघा, मालिकेतील संख्या क्रमवार मूळ संख्या आहेत का ते पाहायचं असतं की ह्या संख्या क्रमवार मूळ संख्या आहेत का ते पाहायचं. पहिलं तर एक मालिकेतील शेजारच्या संख्यांमधील फरक म्हणजे 6 आणि -1 मधला फरक, 1 आणि 14 मधला फरक, 14 आणि म्हणजे असा फरक चेक करत जाणं. ठीक आहे. दुसरे काय, वर्गसंख्या घनसंख्या त्यांच्या जवळच्या संख्या आहेत का, ह्या कशा वर्गसंख्या आहेत का घनसंख्या आहेत का हेही बघतो आपण. तसेच शेजारच्या संख्याची बेरीज गुणाकार भागाकार म्हणजे पुढील संख्या आहे का ते पाहावे. अपूर्णांकाच्या अंशाची तुलना तशीच छेदाची तुलना करावी. संख्यांच्या पहिल्या अंकामध्ये चढता क्रम आहे ते पाहावे आणि दुसऱ्या तिसऱ्या अंकामध्येही ते करावे. म्हणजे चढता क्रम आहे का उतरता क्रम आहे तेही पाहावे आणि संख्या एकाडे एक बघावी आणि अंकांची बेरीज करून ही संख्याचं उत्तर काढावं. तर असे जे आहेत ते 5-6 पद्धती. तर आपण एक 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 ते अप्लाय करत बघूया. तर पहिला प्रश्न बघा, 6 - 1 14 11 30 31. मग यामध्ये जर बघितलं यामध्ये फरक किती दिसतोय 7चा, यामध्ये फरक कितीचा दिसतोय 15चा, यामध्ये 3चा, यामध्ये कितीचा आहे 19चा, यामध्ये 1चा. म्हणजे फरकामध्ये काहीच समानता नाही. जो फरक आहे त्यामध्ये काहीही समानता नाही आणि त्यामुळे हा फरकावरचा प्रश्न असेल असं तर दिसत नाही. मग आपण काय करू की वर्गसंख्येच्या जवळ पण नाही घनसंख्येच्या पण जवळ नाही, म्हणजे तोही विषय गेला. मूळ संख्या आहे का तर मूळ संख्याही नाही. मग आपण काय करू की एकाडे एक संख्या बघू, 6 आणि 14. मग 6 आणि 14 कसं बनतं की 6ची दुप्पट अधिक 2 14. मग पुढची संख्या कशी बनते बघू बघा, 14ची दुप्पट, 14ची दुप्पट किती 28, 28 आणि 2 30. मग तसंच 30ची दुप्पट, 30ची दुप्पट 60 अधिक 2 62. पर्याय आहे का? हो आहे. 30ची दुप्पट अधिक 2 तर तोही पर्याय नाही. मग दुसरं काय लॉजिक असू शकतं बघा, एकाडे एक संख्यांमध्येच बघा, 6 मध्ये किती वाढवलेत 8, 14 मध्ये किती वाढवलेत 16, मग 30 मध्ये किती वाढवणार 24. मग 30 आणि 24 किती झालं 54. 54 आहे का बघा पर्यायामध्ये, तर हा 54 आहे. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येतं. तर लॉजिक एकदा कळलं की तिथल्या तिथंच ॲडजस्टमेंट करून उत्तर काढता आलं पाहिजे. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा, हे आपल्याला उतरता क्रम तर दिसतोय, पण उतरत्या क्रमात दिसतोय त्या पद्धतीने अजून जर बारकाईने बघितलं तर 89 ही मला मूळ संख्या दिसली आणि 83 पण मूळ संख्या दिसली, 79 पण मूळ संख्या दिसली, 73 पण मूळ संख्या दिसली, 71 पण मूळ संख्या आहे, 67 पण मूळ संख्या आहे, 61 पण मूळ संख्या आहे, 59 पण मूळ संख्या आहे. म्हणजे ह्या मूळ संख्या कशात तर त्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या मूळ संख्या आहेत. मग 59च्या आधीची मूळ संख्या काय येईल 53 आणि 53च्या आधीची मूळ संख्या काय येईल 47. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. खालचा प्रश्न बघा, 29 नंतर 31 मूळ संख्या, 31 नंतर 37 मूळ संख्या, 37 नंतर 41 मूळ संख्या, 41 नंतर काय येईल 43. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. खालचा प्रश्न बघा, खालच्या प्रश्नात पण एकाडे एक संख्या दिसत आहेत बघा, 7ची दुप्पट 14, 14ची दुप्पट 28, 28ची दुप्पट येईल 56. मग त्याच टाईपने 12ची दुप्पट 24, 24ची दुप्पट काय येईल 48. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. बघा, हे सिक्वेन्स अशा पद्धतीने सोडवले तर ते सहज सोपे जातात. आता पुढे बघा, -10 -8 यामध्ये फरक किती दिसतोय तर 2चा. 8 -8 -4 यामध्ये कितीच फरक आहे 4चा. 4 -4 अधिक 2 कितीच फरक आहे 6चा. 2 आणि 10 मध्ये कितीच फरक आहे 8चा. म्हणजे पुढचा फरक कितीचा येईल 10चा.
10 अधिक 10 किती येईल 20. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल। यामध्ये जर बघितलं तर कितीच फरक दिसतोय 0.75. यामध्ये पण कितीच फरक आहे 0.75. म्हणजे 3 मध्ये किती विसरावं 0.75. 3.75 यायला पाहिजे। 3.75 मध्ये 0.75 मिसळले की 4.5 येते, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले। आता पुढील प्रश्न बघूया आपण। यामध्ये बघा अशा चढता क्रम दिसतोय आपल्याला की संख्या वाढत जात आहेत। मग यांच्यामधला फरक बघू। 424 आणि 461 कितीच फरक आहे 37। यामध्ये कितीच आहे 41। यामध्ये कितीच आहे बघा 43चा फरक आहे। म्हणजे 37, 41, 43 कशा संख्या आहेत मूळ संख्या आहेत। मग 43 नंतरची मूळ संख्या काय येते 47। 545 आणि 47 किती आलं 592। 7चा पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल। पुढील प्रश्न बघू। आता बघा या प्रश्नामध्ये काय दिसते तुम्हाला की 570 नंतर 932 आहे आणि 932 नंतर 853 आहे। म्हणजे ह्या संख्या जर आपण बघितल्या तर यांच्यामधला जो उतरता क्रम आणि चढता क्रम असं दोन्ही दिसत नाही का। हा उतरता क्रमाचा पण प्रश्न नाही, चढत्या क्रमाचा पण प्रश्न नाही। या संख्यांचा गुणाकार केला तर इथं 0 येतं आणि पुढे संख्या वाढत जाते। म्हणजे संख्यांच्या गुणाकाराचा प्रश्न नाही, वर्ग संख्या दिसत नाहीत, मूळ संख्या दिसत नाहीत। म्हणजे आपण काय करायचं अशा टाइमला की ह्या अंकांची बेरीज करू। 5 आणि 7 12, 9 आणि 3 12, 12 आणि 2 14, 8 आणि 5 13, 13 आणि 3 16, 6 आणि 3 9, 9 9 18। म्हणजे जर बघितलं तर ॲक्च्युअलमध्ये 12 14 16 18 म्हणजे पुढची बेरीज किती येईल 20। मग 20 कोणाची बेरीज येते बघा 8 आणि 3 11, 11 आणि 9 20 म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल। आपल्याला वाटल्यास अजून चेक करू। 7 आणि 5 12, 12 आणि 9 21 याची बेरीज येते 21, 8 आणि 2 10, 9 19, 6 आणि 7 13 आणि 5 18 म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आलं। आता पुढे जर बघितलं आता पुढचा प्रश्न सोपा दिसतोय। हा दिसतोय 21चा वर्ग, हा 19चा वर्ग, हा 17चा वर्ग, मग इथं काय येईल 15चा वर्ग आणि मग 13चा वर्ग। 15चा वर्ग किती येईल 225। पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल। पुढील प्रश्न बघू। 10 14 26 38 यामध्ये कितीच गॅप दिसतोय 4चा, यामध्ये 8चा, यामध्ये कितीच दिसतोय 12चा। मग पुढचा गॅप कितीचा पाहिजे 4 8 12 16 बरोबर। मग 38 मध्ये 16 ॲड केलं तर किती येतं 54। मग हे पण उत्तर कसं पाहिजे बघा। जर आपण चेक केलं तर हे पण उत्तर 10चं उत्तर ते चेकच करेक्टच आहे, ठीक आहे। म्हणजे ह्याही लॉजिकने गेलो की 4 4चा फरक वाढत जातोय तर हे आपलं उत्तर काय आहे तर 38 आणि 16 सॉरी 38 हा 8 आणि 6 14 हा चालेल हा 54 54 उत्तर कसं आहे करेक्टच आहे। अजून एक लॉजिक काय बसू शकतो समजा ह्या प्रश्नाला 2 उत्तर विचारले असते। आता 54 उत्तर करेक्ट आहे, आपण याला म्हणजे पेपरमध्ये आपल्याला सिंगल उत्तर आलं आणि आपण आपलं 54 आलं तर 54 हे करेक्ट आहे। असे उत्तर चेंज होतात आणि 54ला पण करेक्ट करतात। अजून एक लॉजिक काय दिसते बघा फरकावरूनच। येथे 4चा फरक आहे 4 1 4, येथे 8चा फरक आहे 8 1 8, येथे 12चा फरक आहे 6 2 12। मग पुढचा फरक किती येईल 8 3 24, 38 आणि 24 किती येईल 62। म्हणजे पर्याय 2 व पर्याय 3 हे दोन्ही उत्तर करेक्ट आहेत 38 आणि 16। कारण की फरक कसा झाला आहे 4 8 12, पुढचा फरक 16 यायला पाहिजे, तेही करेक्ट आहे। खालील प्रश्न बघूया। खालील प्रश्नात आपल्याला संख्या कशा दिसत आहेत वाढत असताना दिसत आहेत। मग कशी वाढ होते ते बघूया आपण। बघा 4चं 5 झालं, 6चं 5 झालं आणि 2चं 3 झालं, ठीक आहे। आपण 355 वजा 264 कितीच फरक पडला 1। 15तून 6 गेले 9, म्हणजे यात आणि यात कितीच फरक आहे 91। आता बघा 355 आणि 446, 15तून 6 गेले 9, हा चाला 1,
इथं किती आलं बघा 0 सॉरी आपण उलट केले 446 मधून 355 करायला पाहिजे होतं 446 355 6तून 5 गेलं 1 हातचा आला नाही 34 मधून 35 44 मधून 35 गेलं 9 म्हणजे यांमध्ये कितीच फरक दिसतोय 91 चा मग 446 मधून 446 मध्ये 91 वाढवले तर किती येईल 537 येईल पर्याय क्रमांक 4 तर 11चं उत्तर काय आलंय पर्याय क्रमांक 4 तर 91 चा फरक आहे संख्यांमध्ये 91 ने संख्या वाढत जात आहे पुढील प्रश्न बघू आता हा कशाच दिसतोय 12चा घन हा 10चा घन हा 8चा घन हा 6चा घन मग पुढचा काय येईल 4चा घन 4चा घन काय असतो 64 एवढं सोपं आहे आता बघा 1चं काय झाले 3 आणि खाली काय 3 म्हणजे 1 आणि 3चा गुणाकार झालेला दिसतोय 3 1 3 हे तर काय 3 आणि 4चा गुणाकार 3 चौक 12 12 आणि 7चा गुणाकार किती आलाय 84 मग 84 आणि 19चा गुणाकार येईल उत्तर आणि खालचं जर बघितलं तर 4 चे पर्याय 103 103 आहे मग छेदस्थान नाही चेक केलं चालतंय फक्त अंश स्थानात आपल्याला 84 आणि 19चा गुणाकार करायचा आहे 9 चौक 36 शेवटचा पर्याय शेवटी काय आलं पाहिजे 6 एकक स्थानी काय आलं पाहिजे 6 ठीक आहे सगळे अंक नाही काढत बसलो आपण फक्त एकक स्थानचा अंक बघितला तर ते आपलं उत्तर येतं आता पुढे बघा 9 28 65 126 9च्या आधी बघा हे 28च्या आधी 27 घन संख्या आहे 64 65च्या आधी 64 इथं 125 मग 9च्या आधी 8 ही पण घन संख्या आहे मग 126च्या पुढची घन संख्या काय 216 216 ते 1 किती आलं 217 पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले पुढील प्रश्न बघूया बघा प्रश्न काय आहे 2 10 30 68 मग काय दिसतंय आपल्याला 1 चा वर्ग अधिक 1 2 किंवा 1 चा घन अधिक 1 2 चा घन अधिक 2 3 चा घन अधिक 3 4 चा घन अधिक 4 मग 5 चा घन अधिक 5 किती येईल 125 आणि 5 130 पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल खाली बघूया आपण दोन ह्यामध्ये संख्या कशा आहेत वाढत जाताना दिसत आहेत मग किती वाढ होते बघा 282 आणि 141 मध्ये 141 चा फरक असते 141 चा फरक आला ह्यांच्यात पण कितीच फरक आला 141च यामध्ये पण कितीच फरक आला 141च पुढचा पण फरक कितीचा असेल 141 705 उत्तर येईल ठीक आहे अजून जर लॉजिक लावायचं म्हणलं या प्रश्नामध्ये तर काय येऊ शकतं बघा 8 आणि 2 10 10 आणि 2 12 4 आणि 2 6 6 आणि 3 9 6 आणि 5 11 11 आणि 4 किती आलं 15 म्हणजे ह्या वरच्या तिन्ही संख्याला 3 ने भाग जातो 3 ने भाग जाणाऱ्या संख्यात मग खाली बघा 7 आणि 1 8 ह्याला 3 ने भाग जात नाही 6 9 15 आणि 5 20 ह्याला 3 ने भाग जात नाही 7 आणि 1 8 8 आणि 5 13 ह्याला पण 3 ने भाग जात नाही फक्त पर्याय क्रमांक 4 ला 3 ने भाग जातो आता खालील संख्या बघितली ह्यामध्ये 6 ने वाढ आहे यामध्ये 18 ने वाढ आहे यामध्ये 18 ने वाढ आहे यामध्ये 54 ने वाढ आहे मग पुढची वाढ कितीने असेल असा प्रश्न विचारलाय तर बघा काय दिसतंय आपल्याला एक लॉजिक दिसतंय बघा 12 ची निमपट किती 6 12 ची निमपट किती आली 6 म्हणजे 12 मध्ये 6 ऍड केले 18 झाले आता 18 मध्ये परत किती ऍड केले आपण 18च ऍड केले 36 आला आता 36 ची निमपट किती 18 त्याच्यामध्ये 36 मध्ये 18 ऍड केले 54 आले आता 54 मध्ये परत 54 ऍड केले 108 आले आता 108 ची काय करणार आपण निमपट 108 ची निमपट किती 54 किती येईल उत्तर 162 पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले आता पुढील प्रश्न बघा की 17 तून 1 गेलं 16 16 तून 2 गेले 14 14 तून किती गेले 3 मग 11 तून किती जाणार 4 11 तून 4 गेले किती आलं उत्तर 7 7 फक्त एकाच पर्याय आहेत पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले पुढील प्रश्न बघा ह्यामध्ये पण काय दिसतंय आपल्याला उतरता क्रम दिसतोय मग काय आला 23 ह्यांच्यातला फरक किती आला 23 ह्यांच्यातला 21 19 17 मग किती येईल
15, 63 मधून 15 गेले, किती आलं 48. 19चं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. आजच्या लेक्चरमधला पार्ट 1 मधला हा शेवटचा प्रश्न आहे. पार्ट 2 मध्ये आपण उरलेले 20 प्रश्न घेऊन येत आहोत, कारण की एकच व्हिडिओ जर करायचा झाला तर तो खूप लेंदी होतो आणि कंटाळवाणा पण होतो. त्याच्यामुळे आपण काय करतोय की 40 प्रश्न असले की 20-20 प्रश्नाचे 2 भाग करतोय. लास्ट टाइम मी तुम्हाला सांगितलं होतं की आता इथून पुढे लास्टचा लेक्चर होता 40 प्रश्नाचा. मी त्यावेळेस म्हणलं होतं की आता इथून पुढे 40 प्रश्न असले की 2-2 पार्ट करू आपण 20-20चे. आता हा प्रश्न बघा, ह्या प्रश्नात पण आपल्याला काय दिसतोय की उतरता क्रम दिसतोय. ठीक आहे, 812, 715, 626, 543, 464, 391 म्हणजे सगळा काय आहे उतरता क्रम. मग उतरत्या क्रमात आपण वजाबाकी करूया. बघा खाली लिहून घेतो मी. 812, 715, 626, 543, 464, 391 आणि पुढची संख्या काय. यामध्ये जर फरक काढला तर तो आला 97. यामध्ये जर फरक काढला तो आला 89. यामधला फरक किती आहे 83. यामधला 79. यामधला 73. मग पुढचा फरक आता बघा 97 मूळ संख्या, 97च्या आधीची मूळ संख्या 89, 89च्या आधीची मूळ संख्या 83, 83च्या आधीची मूळ संख्या 79, 79च्या आधीची मूळ संख्या 73, 73च्या आधीची मूळ संख्या काय येईल 71. 391 मधून 71 गेले, किती आलं उत्तर तर आलं 320. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आलं. तर अशा पद्धतीने क्रमावरचे जे पहिले 20 प्रश्न आहेत तर ते आज आपण घेतलेले आहेत. पुढील लेक्चरमध्ये याचेच पुढचे 20 प्रश्न आपण घेऊन येणार आहोत. तर ही व्हिडिओ सिरीज कशी वाटते हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय, कोणत्या शाळेतून बघताय हेही मला कळवा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा. धन्यवाद.